लाडकी बहिणीचा लाडक्या 18वा हप्ता वाटपाबद्दल अपडेट समोर आलेली आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्यात्यांना 17वा हप्ता भेटलेला नाहीये त्या लाडक्यासाठी पण एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तर लाडक्यानो व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. हे तुम्हाला काम करायचं आहे. हे काम केल्यानंतर तुम्हाला पुढचे हप्ते पण पाहायला मिळतील. त्यामुळे सर्व लाडक्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ज्याला 17वा हप्ता भेटलेला नाहीये, ज्याला ई-केवायसी अजून पूर्ण झाली नाहीये, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 18वा 19वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? मकर संक्रांतीच्या अगोदर हप्ता भेटणार आहे का? 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत का? याच्याबद्दल पण तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर लाडक्यांनो बघा, सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. सर्व लाडक्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तर बघा, वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करत आहे. 18वा हप्ता वाटपाचे अपडेट काय असेल किंवा या ठिकाणी हे तुम्हाला काम करायचं लाडक्यांनो, जर हे तुम्ही काम केलं तर तुम्हाला पुढचे हप्ते या ठिकाणी भेटणार आहेत. बऱ्याच लाडक्यांना 17वा हप्ता न भेटण्याचे कारण मी तुम्हाला एक 4-5 दिवसापूर्वी सांगितलं होतं. त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही, पण त्याचबरोबर त्याला उपाययोजना काय करायची हे तुम्हाला मी सांगितलं होतं. लाडक्यांनो बघा, 4-5 दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की ई-केवायसी मध्ये या ठिकाणी स्टेटस बऱ्याच लाडक्यांची स्टेटस काय झालेले आहेत, गव्हर्नमेंट एरर असे दाखवून या ठिकाणी काय झालेले आहेत, बऱ्याच लाडक्यांचे पैसे या ठिकाणी भेटलेले नाहीयेत. तर ते एरर सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर मी तुम्हाला दाखवली होती. ई-केवायसी बाबतची ती अपडेट होती आणि त्याचबरोबर बऱ्याच लाडक्यांना हप्ते पण नव्हते आले. तर त्या लाडक्यांना बघा, एक उपाययोजना मी सांगितलं होतं नेमकं काय करायचे. आणि बऱ्याच लाडक्यांची ई-केवायसी पण पेंडिंग होती. तर ई-केवायसी बाबत पण एक महत्त्वाची अपडेट समोर आली. ती अपडेट तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. संक्रांतीच्या आधी 3000 हप्ता मिळणार का याच्यावर पण तुम्हाला मी बोलणार आहे. पण अगोदर तुम्हाला अपडेट देतो आणि नंतर संक्रांतीचा हप्ता खरंच तुम्हाला भेटणार आहे का, नेमकं काय चालू आहे राजकारण ते तुम्हाला मी सगळं सांगतो. काळजी करायची गरज नाहीये. आणि वाटप केव्हा सुरू होणार आहे ते पण तुम्हाला मी सांगतो. जर ह्या 2 दिवसात जर वाटप नाही झालं तर आपला हप्ता कधीपर्यंत भेटेल ते पण तुम्हाला मी सांगतो. काळजी करायची गरज नाही. आणि संक्रांत गोड होणार का, तर लाडक्यांनो सगळ्या गोष्टी सांगतो क्लिअर. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. चला आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट TV9 ची बातमी तुमच्या समोर लाडक्यांना दिसत आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीला सर्वात मोठा दिलासा, योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय, लाभार्थी महिलांची काळजी मिटली. बघा, डायरेक्ट तुम्ही हेडलाईन वाचा लाडक्यांनो. TV9 ची बातमी आहे. लाडक्या बहिणींना एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे आणि सरकारचा एक मोठा निर्णय पण याबाबत झालेला आहे. TV9 ची बातमी आहे. काय आहे बघा, लाडक्या बहिणींची आता काळजी मिटलेली आहे. काय काळजी होती बघा लाडक्यांनो, की बऱ्याच लाडक्यांची ई-केवायसी चुकली होती. बघा, तुमची ई-केवायसी चुकली आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लाडक्यांनो तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमची ई-केवायसी चुकली आहे का, तुमची ई-केवायसी अजून बाकी आहे का, ई-केवायसी मध्ये काहीतरी चुकीचं अपडेट झालंय का, ह्या काही झालं असेल तर पटपट सर्वांनी सांगायचं. आणि ज्यांना 17वा हप्ता भेटला नाही त्यांनी पण आपलं नाव, जिल्हा पटपट सांगायचंय, कारण की त्यांच्यावर उपाययोजना काय करायचे. आता सगळ्याला समजलं की ई-केवायसी मुळे काय प्रॉब्लेम झाला असेल किंवा कोणत्या दुसऱ्या कारणामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणीला 17वा हप्ता आला नाही. हे तुम्हाला मी अगोदर 4-5 दिवसापूर्वी सांगितलेलं. याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही आता. तर आता त्याच्यावर उपाययोजना काय करायची ही सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर मी तुम्हाला सांगायलो. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता लाडक्यांनो बघा, राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. आता योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली असून यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा लाडक्यांनो, तुम्हाला दिलासा मिळणार आहे आणि तुम्हाला ही उपाययोजना मी आधी पण सांगितली होती. त्या उपाययोजनेवर या ठिकाणी शिक्कामोर्तब झालेला आहे. तुमच्या समोर दिसतोय TV9 ची बातमी तुमच्या समोर आहे लाडक्यांनो. काय बातमी बघा, राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. हे सगळं तुम्ही वाचू शकता. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. दरम्यान राज्यातील सध्या निवडणुकीचे वातावरण चालू आहे. आधी नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या, नंतर आता लवकरच महापालिका निवडणुका मतदान होणार आहे. दरम्यान या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या सन्मान निधीला ब्रेक लागला होता. मध्यंतरी सरकारने नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहेत. तर आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे देखील या 3-4 दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. 3-4 दिवसामध्ये जमा होतील असं सांगतोय. पण ठीक आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहीण डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे मकर संक्रांतीपूर्वी मिळणार आहेत. परंतु 15 जानेवारी रोजी राज्यात महिला या ठिकाणी दिलेलं आहे. सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहावे लागणार आहे. पाठवलं त्यामुळे सगळं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये त्यांनी खाली या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे, ई-केवायसी जी आहे, ई-केवायसी,
तर ई-KYC ला एक चांगली गोष्ट झालेली आहे. ते तुम्हाला मी खाली दाखवतोच वाचन. तर लाडक्या बहिणींनो, एक सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतोय. याच्यामध्ये आज एक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे ई-KYC तुमची जर झाली नसेल, तुमची बाकी असेल, ती जरी पोर्टलवर थांबली असेल, म्हणजे जर तुम्ही वेबसाईटवर जर जाऊन बघितलं, वेबसाईटवर लिंक आता नाहीये. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, लिंकनुसार आपल्याला वेबसाईटवरच्या लिंकवरून तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेची KYC करता येणार नाही. पण लाडक्या बहिणींनो, सगळ्यांनी लक्षात घ्या, बॅक साईडला म्हणजे तुम्हाला मागच्या साईडला तुम्हाला काय करता येणार आहे, लाडकी बहीण योजनेची KYC अजून पण चालू आहे. मग ती कोण कोण करू शकते लाडक्या बहिणींनो? अंगणवाडी सेविका, आणखी पण त्यांच्याकडे ऍक्सेस आहे. दुसरं म्हणजे अंगणवाडी सेविकाकडे तुमच्या ऍक्सेस नसेल तर तुम्ही जवळच्या महिला व बाल विकास विभागामध्ये डायरेक्ट जायचं आहे आणि त्यांच्याकडे त्यांचे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत आणि तुमचे काही ई-KYC मध्ये अपडेट करायचे असतील किंवा चुका झाल्या असतील ते देखील त्यांना करता येणार आहेत, कारण त्यांच्याकडे लॉग इन पासवर्ड अजून पण आहे. ई-KYC ची लिंक आणि ई-KYC ची अपडेट त्यांना या ठिकाणी करता येणार आहे. सर्वात महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगून टाकली लाडके बहिणींनो, म्हणजे बॅक साईडला या ठिकाणी दिलासा काय भेटलेला आहे, जरी तुमच्या समोर ई-KYC ची लिंक नसेल तरी पण बॅक साईडला जाऊन तुम्ही, म्हणजे अंगणवाडी सेविका असतील किंवा तुमचे या ठिकाणी जवळचे कुणी असतील तर तुम्हाला ते महिला व बाल विकास विभागातले कुणी अधिकारी असतील, तिथले कर्मचारी असतील, त्यांच्या लॉग इन ID पासवर्डवरून तुम्हाला तुमचं ई-KYC अपडेट करता येणार आहे. तुमचं लॉग इन तुमचं काय करता येणार आहे, तुमचं जर काय झालेलं तुमचे डॉक्युमेंट्स अजून जोडले नसतील ते डॉक्युमेंट्स पण जोडता येणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करता येणार आहेत. आणि ज्यांना 17वा हप्ता भेटला नाहीये त्याला नेमकं काय प्रॉब्लेम आहे बघा, वेबसाईटवर जर तुम्ही फॉर्म भरला असेल, वेबसाईटवरून लगेच फॉर्म भरता येते आणि वेबसाईटवरून ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना लॉग इन करून त्यांची एरर दिसते. पण ज्यांनी नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला होता, ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरला होता, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आली, ती म्हणजे तुम्ही महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे जाऊन त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं सगळं चेक करता येणार आहे. खूप छान स्वरूपाची माहिती लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही तुम्हाला दिलेली आहे. लवकरात लवकर जर तुम्हाला 17वा हप्ता भेटला नसेल, लवकरात लवकर जायचं आहे महिला व बाल विकास विभागामध्ये आणि तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि तुमचं आधार कार्ड वगैरे सगळं घेऊन जायचं सोबत आणि सगळ्या गोष्टी त्याला दाखवून या ठिकाणी चेक करायचं आहे. आणि जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो, ते प्रॉब्लेम पण तुमची मी सॉल्व्ह करून देणार आहे. काळजी करू नका. आता सगळ्यांना अंदाज झालाय का, हा गुरुदादा तुमच्यासाठी झटत आहे, झगडत आहे, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. सगळ्यात अगोदर बघा आपल्या चॅनलवर ही माहिती दिली जाते. आता दुसरी गोष्ट राहिली ती म्हणजे बऱ्याच लाडक्या विचारले ते म्हणजे संक्रांतीच्या हप्त्याचं काय. आता बघा, संक्रांतीच्या हप्त्याचं हे मी फक्त एकटा बोलत नाहीये, महाराष्ट्रामध्ये सगळे राजकारणी आता बोलायला लागलेत. पक्षी असेल, अपक्षी असेल, सरकार असेल, प्रतिसरकार असेल, ह्या सगळ्यात चालू आहे. बघा, हा पहिला जो हप्ता असणार आहे त्यावेळेस असं चालू झालंय की एवढ्या साऱ्या न्यूज यायला लागल्या, 3,000 भेटणार, 3,000 भेटणार. आणि अपक्ष म्हणजे या ठिकाणी महायुती म्हणते की 3,000 रुपये टाकणार आम्ही आणि दुसरे म्हणतात की तुम्ही टाकू नका आत्ताच, कारण काय होतंय आता लाडक्या बहिणीचं जर आता तुम्ही 3,000 टाकली तर मतदान तुमच्याकडे वळून घेतात. अशा स्वरूपाचे दोघांचे भांडणं चालू आहेत आणि या दोघांच्या भांडणामुळे काय होणार आहे, आपल्याला लाडक्या बहिणीला हप्ता भेटणार नाहीये. हे तुम्हाला डायरेक्ट क्लिअर गोष्ट सांगतोय. एक जण म्हणतोय आम्ही टाकतो, त्याला आता गरज आहे म्हणते, ते म्हणतात की आम्ही टाकू तुम्हाला. आता दुसरे काँग्रेसवाले त्यांचेवाले काय म्हणतात की आता का टाकायला तुम्ही, म्हणजे दोघांच्या भांडणामध्ये आपल्या लाडक्या बहिणीचे या ठिकाणी 3,000 रुपये थांबायला लागलेत. हे तुम्हाला डायरेक्ट मी क्लिअर करून सांगायलो. आता मग याच्यावर तोडगं काय, बऱ्याच लाडक्या म्हणतील की बाबा इथं निवडणूक आडव्या यायला लागल्यात, निवडणूक आयोगाला पत्र लिहून टाकले, मग आम्हाला हप्ता कधी भेटणार आहे. तर लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या आणि परवा 2 दिवस आपल्याला वाट बघायची. 13 तारीख आणि 14 तारीख ह्या 2 दिवस वाट बघायचे. जर ह्या 2 दिवसात नाही जर हप्ता आला तर डायरेक्ट मग तो हप्ता पुढे जाणार आहे, कारण की आता निवडणुकामुळं सगळाच कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना थोडी वाट बघायची म्हणतात. पण 2 दिवस आता वाट बघूया आपण. 14 तारखेपर्यंत वाट बघायची, 13 आणि 14 तारीख हे 2 दिवस वाट बघायचे. 14 तारखेला जर नाही आला तर मग निवडणुका झाल्यानंतर हप्ता डायरेक्ट भेटेल, हे तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो, कारण आपण फिरून बसणारा माणूस नाही. डायरेक्ट तुम्हाला स्पष्ट शब्द सांगतोय, जर 2 दिवसात पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर मग निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतील. याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.